फॅमिली राणीताई फिळे मिनी ब्लॉग व्हिडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण तयार करणार आहोत आलू भुजिया। त्यासाठी हे मस्तपैकी आलू उकडून मॅश करून घेतलेले आहेत मी पातेल्यामध्ये, पाहू शकता तुम्ही। आणि आता आपल्याला याच्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे। आणखीन आपल्याला बेसन थोडंसं टाकावं लागेल। हे 5 डब्बा आपण बेसन घेतलेला आहे। 1 डब्बा बेसन झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ, झाल्यानंतर हे आपल्याला ओवा टाकायचा आहे। कुणाकुणाच्या घरामध्ये आलू भुजिया आवडली जाते, कुणाकुणाच्या बाळाला नक्की सांगा। आणि हे मी असं धने पावडर आणि जिरे मिक्स करून भाजून दळून ठेवलेलं आहे, असं पूड तयार करून, कारण की वेळेवर आपल्याला करायची गरज पडत नाही। तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता। खूप छान आलू भुजिया तयार होते। हे आलू भुजिया म्हणल्यानं आपल्याला एकदम थोडंसं तिखट टाकायचं आहे, फक्त चवीला, थोडंसं, जास्त काही नाही, कारण की त्याची टेस्ट फ्लेवर येण्यासाठी थोडंसं। आणि हे मस्तपैकी मिक्स करून घेऊयात आपण। तुम्ही पण करून असं तुमच्या बाळाला बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी अशी आलू भुजिया करून देऊ शकता। खूप छान लागते खायला। अशा पद्धतीत आपल्याला पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की जे आपण आलू उकडून याच्यामध्ये मॅश करून घेतलेले आहेत ते मस्तपैकी अशी बॉईल एकजीव तयार झाली पाहिजे। त्याची एक सुद्धा अशी तुटली नसली पाहिजे। असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आपल्याला आलू भुजियाचं।